अमरावती में अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण के विरोध में कल यानी बुधवार 17 जून को 59 जातियों का एक भव्य संयुक्त महामोर्चा निकाला जा रहा है। आरक्षण विरोधी नीतियों के खिलाफ ये विशाल मोर्चा सुबह 11 बजे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से शुरू होकर सीधे जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचेगा। कृति समिति के पदाधिकारियों ने साफ कहा है कि अगर सरकार ने उपवर्गीकरण थोपने की कोशिश की तो इसका पुरजोर विरोध किया जाएगा। इस आंदोलन में पदोन्नति में आरक्षण तुरंत लागू करने, जातिगत जनगणना कराने और एससी, एसटी, ओबीसी के लिए क्रीमी लेयर की शर्त हटाने की मांग की जा रही है। साथ ही नीट, सीबीएसई और सीयूईटी में हुए घोटालों की जांच की मांग भी उठाई गई है। सभी सामाजिक और राजनीतिक संगठनों ने समाज के लोगों से लाखों की संख्या में शामिल होने की अपील की है। क्षेत्र की हर बड़ी अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। जातीच्या गटांना दिलेलं आरक्षण एससीला, एसटीला, ओबीसीला जे काय असेल ते जातीला देणे म्हणजे पूर्ण समाजामध्ये भेदभाव निर्माण करणं आणि हे संविधान विरोधी आहे। संविधानामध्ये कुठेही उपवर्गीकरणाच्या दृष्टीने आरक्षण द्या असं नमूद केलेलं नाही। काय त्याच्यावर काय करणार? पहिली गोष्ट हे आहे की महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय केलेला आहे, जो की मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात आहे, त्या अनुषंगाने त्याच्यात फक्त निर्देश आहेत, करा असं म्हटलेलं नाही आहे। तर त्यानुसार एससीचे अ, ब, क असे 59 जातीचे 4 तुकडे करणार आहे। आता पहिली गोष्ट की शासनाचा 2,12,000 पेक्षा जास्त जागांचा अनुशेष आहे, त्यामुळे एका जातीने दुसऱ्याचं आरक्षण खाणं हे म्हणू शकत नाही। जर असतं तर बॅकलॉग कसा राहिला असता। दुसरी गोष्ट की त्याचे इंडिकेटर्स नाही आहे, कुठं सर्वे केला नाही, त्याचा इम्पिरिकल डेटा जो असतो तो कलेक्ट करायचा असतो तो नाही, आणि डायरेक्ट जजमेंट द्यायचं आणि त्याच्याविरुद्ध तातडीनं सरकारने एससी एसटीचं म्हटलं तर फक्त एससीचंच करायचं। आणि एका जातीने मागणी केली आहे म्हणून 58 जातींना हेअरिंग नाही द्यायची, कुठलीच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची नाही आणि डिक्लेअर करून टाकायचं की उपवर्गीकरण करण्यात येत आहे। त्यामुळे हे दुसरं तिसरं काहीच नसून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे। त्यामुळे आम्ही सर्व संवैधानिक पद्धतीने 59 जातीचे सगळे लोक प्रतिनिधी म्हणून एवढंच नाही तर ओबीसीचे पण लोक आमच्यासोबत येणार आहे, कारण हा झटका एससीला लागला, उद्या तो ओबीसीला लागणार आहे। त्याच्यासोबत क्रिमिलेअर पण आहे। 8 लाखाच्या वर ज्या कुटुंबाचं उत्पन्न असेल त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नाही मिळेल आणि नोकरीच्या सुविधा नाही मिळणार। शिपायाचा पगार 8 लाखाच्या वर आहे एकट्याचा, मग शिपायाचा मुलगा इंजिनिअरिंग, मेडिकल काही एज्युकेशन घेऊ शकणार नाही आणि नोकरी तर त्याला मिळणारच नाही। मग याचा अर्थ संविधानाने दिलेली इक्वालिटीचं प्रिन्सिपल आहे आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 15, आर्टिकल 17, आर्टिकल 19 नुसार या सर्व मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतंय उपवर्गीकरणामुळे। त्यामुळे उपवर्गीकरण हे घातक आहे आणि याचे राजकीय परिणाम फार घातक होणार आहेत। त्यामुळे शांततेच्या प्रक्रियेने आम्ही याला संवैधानिक पद्धतीने विरोध करतो। अरे तुम्ही मोर्चाबद्दल सांगा, मोर्चा कधी काढला? मोर्चा 17 जून 2026ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियन चौकातून तर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता निघेल आणि आम्ही शांततेच्या पद्धतीने मोर्चा करून निवेदन देणार। याचा उल्लेख केला तुम्ही?